कुठली चुकीची घटना झाली, ॲक्सिडेंट झाला, प्रत्येकाच्या सुखदुःखात पहिला पोचणारा कोण असेल तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे. हे सांगायला मला प्रचंड की आम्हाला 1500 रुपये नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो, पण आमची लेख सुरक्षित ठेवा. त्याची बायको इथे बसली आहे, बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो, घरात तर मला कधीच दिसत नाही. त्यामुळे तू ओळख आहे का नाही कुंती तुझी रोहितची? अरे तू दिल्लीवरनं म्हणतोयस, चंद्रावरनं कोणीतरी तुझ्या विरोधात आलं ना तरी तुलाच मतदान मिळणार आहे रोहित. मी तुला सांगेन, इंग्रजीमध्ये ह्या देशामध्ये एकाच खासदारांनी शपथ घेतली इंग्रजी भाषेमध्ये, आणि त्या खासदाराचं नाव निलेश लंके. सुरक्षितता द्यायचं असेल, या सगळ्यावर सविस्तर त्याचं भाषण आणि तुमचं प्रेमाचं नातं हे फार जवळून बघायचा योग आला. मला अजून आठवतंय रोहितचा जन्म, आणि रोहितच्या आज जिथे उभा आहे आणि रोहितचं भाषण ऐकताना ह्याचं संपूर्ण श्रेय हे नंदा वहिनी एक कर्तृत्ववान आई म्हणून जातं. त्याच्यामुळे नंदा वहिनींसाठी आपण सगळ्यांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण रोहितच्या कर्तृत्व यशामागे वहिनींचं खूप मोठं योगदान, आशीर्वाद आणि त्यागही आहे. वहिनींनी एवढा त्याग केला, कदाचित अनेक वेळा त्यांना स्वतःला काही गोष्टी करायच्या असतील, पण ज्या पद्धतीने त्यांनी रोहित आणि सईवर संस्कार केले, आज दोघंही सई आणि रोहित हे आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने आपल्या कामामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात. ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे. मगाशी आपल्या मेहत्रेताई भाषण करत होत्या आणि त्यांनी 1500 रुपयाचा उल्लेख केला. बहीण लाडकी 1500 रुपयाची. मला एकच या मायबाप सरकारला प्रश्न विचारायचा आहे की या सरकारला नात्या आणि व्यवसायातला फरकच कळला नाही. बहीण भावाच्या नात्यात हे पैसे कधीच येत नाहीत, आणि व्यवसायात प्रेम नसतं करायचं, कारण व्यवसायात प्रेम केलं तर दिवाळच निघेल, आणि प्रेमामध्ये जर पैसे आणले तर त्याला नातं म्हणत नाही. त्याच्यामुळे तुमचं आणि रोहितचं जे नातं आहे हे एक विश्वासाचं आणि प्रेमाचं घट्ट नातं आहे. आणि आज जे सरकार जे 1500 रुपये देत आहे, मगाशी कविताताई तुम्ही म्हणाल्या ते घ्या, मी म्हणीन घ्या नाही जरूर घ्या, आणि नुसतं जरूर घ्या नाही, ते पटकन बँकेतून काढूनही घ्या. आता तुम्ही म्हणाल का काढून घ्या, कारण हे सरकार सारखं धमक्या देत आहे की मतदान केलं तर पैसे तुमचे, मतदान नाही केलं तर तुमच्या घरापर्यंत येऊन परत घेईन. असं मी म्हणत नाही आहे, सत्तेमधले लोक म्हणत आहेत. त्याच्यामुळे पैसे काढा, खर्च करून टाका, घरी येतील तेव्हा बघू काय करायचं. नाही तर माझा मोबाईल नंबर लिहून ठेवा, काय आलं तर माझा आणि रोहितला नंबर द्या आणि सांगा काय करायचं. पण एक मला सांगा, कुठला भाऊ असं कधी म्हणेल का बहिणीला की पैसे मी आत्ता देतो, जेव्हा मतदान केलं नाही तर तुझ्या घरी येऊन परत घेतो? हे कुठलं नातं? हे तुमच्यावरचं प्रेम नाही आहे, ह्याला खुर्चीचं प्रेम म्हणतात. त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या सरकारने आज बहीण भावाच्या नात्याला 1500 रुपयाची किंमत लावलेली आहे. आणि काय आजकाल लेकी म्हणतात, मी टीव्हीवर रोज बघते, रोज महाराष्ट्रातली महिला एकच गोष्ट म्हणते की आम्हाला 1500 रुपये नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो, पण आमची लेख सुरक्षित ठेवा. हे या राज्यातल्या महिलेची भावना आहे. आणि सुरक्षिततेची मला अभिमान वाटला रोहितचं भाषण ऐकताना. तुमच्या सगळ्या महिला भगिनींची आणि आपल्या लेकींची, मुलींची सुरक्षिततेची जबाबदारी ही रोहितनी घेतलेली आहे. खरंच कौतुकाची गोष्ट आहे. कारण का ह्या मातीमध्ये म्हणजे आज कर्जत जामखेडला आल्यानंतर अहिल्याबाई आणि चौंडीचं माता अहिल्याबाई आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय कर्तृत्ववान महिला होती. आणि त्याच कर्जत जामखेडमध्ये त्या मातीमध्ये अहिल्याबाईंचं खूप मोठं कर्तृत्व आहे. त्या मातीमध्ये आज इतक्या वर्षानंतर चौंडीला आम्ही आशीर्वाद घ्यायला येतो, त्याच नगरमध्ये आज दुर्दैव आहे की मला महिला सुरक्षिततेबद्दल बोलावं लागतं. त्यामुळे ही मानसिकता आणि सरकार हे अतिशय त्यांचं काम चांगलं नसल्यामुळे हे सगळं आपण होतोय. खरं तर नगरच्या लोकांचे किती आभार मानले तरी कमीच आहे. ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला निलेश लंकेंना निवडून दिलं त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि काय इथले नेते म्हणत होते, निलेश लंके तुम्ही दिल्लीला जाऊन काय करणार, तुम्हाला इंग्रजी पण बोलता येत नाही. कोणी तुम्हाला सांगितलं येत नाही? इंग्रजीमध्ये ह्या देशामध्ये
एकाच खासदारांनी शपथ घेतली इंग्रजी भाषेमध्ये आणि त्या खासदाराचं नाव निलेश लंके. त्यामुळे आता घरात पण इंग्रजीच बोलतात का हो राणीताई? इंग्रजी तुम्ही पण शिकला का नवराच शिकला फक्त? राणीताई हसतायत की त्या पण आता शिकायला लागल्या इंग्रजी. पण एक गोष्ट खरी आहे की एका लहान कष्ट करणाऱ्या घरातून निलेश लंकेचा जन्म झाला. कष्ट करून ते इलेक्शन लढायला गेले तर या लोकांनी त्यांची चेष्टा केली की काय करणार आहे दिल्लीत जाऊन. मी तुम्हाला सांगते, निलेश लंके जेव्हा पहिल्यांदा भाषण करायला उभे राहिले तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचा राज्य नाही देशाच्या शेतकऱ्यांसाठी मुद्दा मांडला. तो म्हणजे आमच्या दुधाला चांगला भाव द्या, आमच्या कांद्याला चांगला भाव द्या. निलेश लंकेचं भाषण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. अप्रतिम भाषण त्यांनी केलं. आणि तेवढंच नाही केलं, पहिल्या सेशनमध्ये आंदोलन पण केलं. आणि आमच्या मागे लागून निलेश भाऊ आंदोलन कधी करायचं म्हणलं, कसलं आंदोलन तुला एवढं घाईघाईने? आता ते निवडून आलं, आता ते इंग्रजीत शपथ घेतली आहे, भाषण म्हणले नाही, मला कांद्याच्या भावासाठी आणि दुधाच्या भावासाठी, सोयाबीन आणि कपासाच्या भावासाठी मला आंदोलन करायचं आहे. घरात बसून आम्ही सगळे एकत्र बसलो, माळा केल्या कांद्याच्या, स्वतः एक घातली, आम्हालाही घातली, आम्हाला उभं केलं. आणि सगळ्यात मोठ्या घोषणा, शेतकऱ्याला न्याय मिळावं. या देशात कोणी पार्लमेंटमध्ये संसदेत दिले असतील तर त्या व्यक्तीचं नाव, त्या खासदाराचं नाव निलेश लंके. हे मी तुम्हाला सांगताना मला फार अभिमान वाटतो. एक अतिशय सक्षम अशा लोकप्रतिनिधीला आपण सगळ्यांनी निवडून पाठवलं. आता विधानसभेची बारी. मगाशी 3-4 वेळा रोहित विचारत होता की देणार का नाही, देणार का नाही. अरे तू दिल्लीवरनं म्हणतोयस, चंद्रावरनं कोणी तरी तुझ्या विरोधात आलं ना तरी तुलाच मतदान मिळणार आहे रोहित, मी तुला सांग. कारण का मी सकाळपासून बघते झालेलं काम आणि महिलांवरचा चेहरा. तुमच्या सगळ्या चेहऱ्यांवरनं दिसतंय की यावेळेस रामकृष्ण हरी तुतारीच इथे वाजणार आहे. आणि हे रोहित माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून नाही, पण रोहितनी स्वतःची एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात करून दाखवलेली. प्रचंड कष्ट करतो. त्याची बायको इथे बसली आहे, बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच दिसतो, घरात तर मला कधीच दिसत नाही तो. त्यामुळे तू ओळख आहे का नाही कुंती तुझी रोहितची? पण हे खरं आहे की तो घरी जातो काय, आता पोरं म्हणत असतील हा कोण पाहुणा आपल्या घरी येतोय. आता त्याला मी सांगितलंय मधून अधून कुंतीसाठी घरी नको जाऊ, पोरांसाठी जा. वडिलांची पण जबाबदारी मोठी असते, तुमची जबाबदारी आहेच, पण दोन्ही मुलंही मोठी होत आहेत. पण ज्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे आपलं सगळं आयुष्य हे कर्जत, जामखेड आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी तो पूर्ण जो वेळ देतो ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि जशा तुमच्या रोहितकडून अपेक्षा आहेत तशा आमच्याही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत की जे सातत्य त्यांनी ठेवलंय, ज्या निष्ठेने, प्रेमाने, विश्वासाने तो तुमच्या सगळ्यांसाठी जीव ओतून काम करतो, ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्टच आहे. पण थोडासा वेळ आमच्या नातवंडांसाठी द्यावा ही माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे. कारण का तो सगळे दिवस बाहेर असतो आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात, कुठे आंदोलन झालं पहिला रोहित पोचतो, कुठे कोणी उपोषणाला पोचलं तो तिथे पोचतो, कुठली चुकीची घटना झाली, ॲक्सिडेंट झाला, प्रत्येकाच्या सुखदुःखात पहिला पोचणारा कोण असेल तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे, हे सांगायला मला प्रचंड. त्यामुळे अतिशय चांगलं आणि शिस्तबद्ध काम आणि खंबीर आईवडिलांचे पाठ आणि आशीर्वाद. रोहित खरंच तू भाग्यवान आहेस की तू नंदा वहिनींच्या पोटी जन्माला आलास. एवढी एक कर्तृत्ववान माता. आणि अति वहिनी कुठे, मी मगाशी म्हणलं स्टेजवर या, त्या म्हणल्या मी स्टेजवर येणार नाही, खालीच बसल्या आहेत बघा मगासपासून. तुमच्या बरोबर त्या बसलेल्या आहेत, तुमच्या सुखदुःखात त्या असतात. रोहित जेव्हा बाकीच्या कामात व्यस्त असतो तेव्हा राजूदादा, वहिनी, सई, कुंती हे सगळे आपलं कुटुंब म्हणून, हे सगळे कुटुंब नाही आहेत, आपण सगळे एका कुटुंबात जे काम करतो. आणि हा सगळा एवढा मोठा कार्यक्रम करण्यासाठी खूप लोकांनी, पदाधिकाऱ्यांनी, महिला खूप मोठ्या संख्येने व्यासपीठावरच्याही आणि एक अदृश्य टीम इथे असेल जी प्रचंड काम करते इथे, त्या सगळ्या ज्यांनी आज नियोजन केलं त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण का अनेक महिने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी हा खूप वेळ दिलेला आहे. कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही. पण मोठ्या संख्येने आपण इथे आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून या रक्षाबंधनला हा भाऊ तुमच्या सुखदुःखात तुमच्याबरोबर खंबीर उभा राहील हा शब्द मी तुम्हाला देते. पुन्हा एकदा वहिनी, तुम्ही, सई आणि कुंती या सगळ्या दिवसभर इथे ह्या सगळ्यांसाठी ज्या आल्यात तुमचंही मनापासून कौतुक करते. आणि सगळी जी टीम इथे आली आहे त्या सगळ्या, काही बारामतीवरनं आलेले ओळखीचे चेहरे दिसत आहेत, काही इंदापूरवरनं उत्सुकतेने आले आहेत, या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना मी रक्षाबंधनच्या
आणि नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. रोहित पवारांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेडमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक केले, तसेच एक तक्रारही केली. उपस्थितांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की रोहित पवार सतत बाहेर असतात, त्यामुळे माझी त्यांच्याकडे एक अपेक्षा आहे. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अपेक्षा काय तेही सांगितलं. सुप्रिया सुळेंची अपेक्षा ऐकून रोहित पवारांना हसू आलंच, पण उपस्थितही लोटपोट झालेत. कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधताना रोहित पवारांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. सुप्रिया सुळे या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की तू दिल्लीतून म्हणतोय चंद्रावरून कोणी आलं ना तरी तुलाच मतदान मिळणार आहे. रोहित, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय की यावेळी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, तुतारीच इथे वाजणार आहे. रोहित माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून नाही, तर रोहितने स्वतःची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात करून दाखवली आहे. प्रचंड कष्ट करतो. त्याची बायको इथे बसली आहे. बायकोला फक्त स्टेजवर आणि टीव्हीवरच तो दिसतो, घरात तर मला कधीच नाही दिसला तू. या सुप्रिया सुळेच्या विधानावर सगळेच हसले. कुंती, तुझी ओळख आहे की नाही रोहितशी? पण हे खरं आहे की तो घरी जातो. आता पोरं म्हणत असतील की हा कोण पाहुणा घरी येतोय. त्याला मी सांगितलंय कुंतीसाठी घरी नको जाऊ, पण पोरांसाठी जा. वडिलांची पण जबाबदारी मोठी असते, असं सुप्रिया सुळे म्हणताच रोहित पवारांना हसू अनावर झालं. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की ज्या पद्धतीने त्याने पूर्ण आयुष्य कर्जत जामखेड आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी तो पूर्ण वेळ देतो, याचा आम्हाला अभिमान आहे. जशा रोहितकडून तुमच्या अपेक्षा आहेत तसेच आमच्याही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्याने थोडासा वेळ आमचा नातवंडासाठी द्यावा, ही माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे, असं सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या. तो सगळे दिवस बाहेर असतो. कुठे आंदोलन झालं पहिला रोहित पोहोचतो. कोणी उपोषणाला बसलं तर तो तिथे पोहोचतो. प्रत्येकाच्या सुखदुःखात पहिला पोहोचणारा कोण असेल तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे. हे सांगायला मला प्रचंड आनंद होतोय, असं कौतुकही सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांचं केलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.